वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज देशात वाढती महागाई नीट पेपर फुटी प्रकरण संदर्भात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भव्य मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। देशात वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांना जगणे कठीण झाले आहे, तर नीट पेपर फुटल्याने विद्यार्थीही संताप व्यक्त करीत आहेत। वाढती महागाई कमी करा, नीट पेपर फूट प्रकरणी कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। नहीं चलेंगी सब लड़ते गोरों से, सब लड़ते गोरों से। शेतकऱ्याबद्दल आहे आणि नीट जे एक्झाम मध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आहे आणि खताचं जे दरवाढी झाली आणि शेतकऱ्यांच्या भावबाजीला पडून शेती हे म्हणजे परवडून आलेले भाव कापसाला भाव आहे 7 ते 8 हजार आहे आणि लागवड खूप मोठ्या दरात लागत आहे आणि स्वामीनाथन आयोग सरकार म्हणत होते चालू करा, पण अजूनपर्यंत चालू झालं नाही। त्याच्यामुळे खूप मोठं म्हणजे शेतकऱ्याला दुःख सहन करावं लागत आहे। भारत देशामध्ये महागाईने कळस गाठला। 140 कोटी जनता भारत देशाची आज होरपळून निघालेली आहे। नरेंद्र मोदी त्यांचं सरकार भारत देशात आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। या भारत देशातील जनतेला युवकांना वेठीस धरलेलं आहे। मागच्या महिन्यामध्ये नीटचा पेपर फुटला, 22 लाख विद्यार्थ्यांचं भावी नुकसान झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले आहे, आईवडील सुद्धा चिंताग्रस्त झालेले आहे। असे भयान परिस्थिती नरेंद्र मोदींनी आणि त्याच्या सर्व सरकारने महाराष्ट्रात आणि देशामध्ये करून ठेवलेली आहे। पेट्रोलचे भाव गगनाला टेकलेले आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या वर नेत आहोत आणि जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन पाठवत आहोत की त्यांना दया यावं आणि जे आश्वासनं याआधी त्याने 2014 मध्ये दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करावी, हेच आमचं युवक काँग्रेसच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मागणं आहे। एवढंच मी आज सांगू इच्छितो।